खरं तर आज तेल केसाला बनवण्यासाठी खोबरेल तेल घेतलं होतं तव्यात ओतून आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य पण मी गोळा केले होते. हे तर साहित्य सगळं आपल्या अवतीभोवतीचं असतं आणि ह्याच्यापासून आपण आपल्या केसांची जोपासना करण्यासाठी हे पदार्थ वापरून आपण तेल बनवणार होतो. म्हणून त्याच्यासाठी मी घेतला होता कढीपत्ता, जास्वंदीची पानं, फुलं असली तरी चालतील, पण माझ्याकडं फुलं नाहीत म्हणून मी पानं घेतली. ती मेथीचे दाणे, कोरफड, कांदा हे सर्व जिन्नस लोखंडाच्या तव्यात तेल टाकल्यानंतर तेल थोडंसं तापल्यानंतर हे सर्व जिन्नस लोखंडाच्या तव्यात टाकून घ्यायचे. आणि तुम्ही म्हणत असाल ना लोखंडाचा तवा का वापरलाय? कधी पण आपल्या केसांसाठी मेहंदी भिजवताना किंवा कुठलंही ऑइल बनवताना लोखंडाच्याच वस्तूचा वापर करावा, कारण लोखंडाच्या वस्तूमध्ये भरपूर लोह असतं आणि ते सर्व काही लोहाचं प्रमाण त्या तेलात किंवा मेहंदीत उतरतं आणि ते आपल्या केसासाठी खूप चांगलं असतं. त्यामुळे आपल्या केसांची मुळं मजबूत होतात. म्हणून लोखंडाचाच तवा घ्यायचा ह्याच्यासाठी किंवा कढई. आणि हे सर्व साहित्य टाकल्यानंतर मला हलवून घ्यायचं होतं आणि ह्याला चांगलं हलवून घेतल्यानंतर ह्याला चांगला तांबूस कलर येईपर्यंत हे तेल बनवायचं होतं. आणि खरं ह्या तेलामुळे आपले केस चिकट होत नाही, चांगले सिल्की होतात, पुन्हा मोकळे होतात, फाट्या फुटत नाही, चांगली वाढ होते, केसाची गळती कुठल्याही प्रकारची होत नाही. आणि ह्या तेलाचा खूप चांगला रिझल्ट आहे, कारण मी हे तेल 2 वर्ष झालं यूज करते. केस पण चांगले वाटतात. आणि हे बघा पूर्ण ही केल्यानंतर कडवून झाल्यानंतर ह्याला असा कलर आला आहे बघा. आणि हे रात्रभर असंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात ओतून घ्यायचं आणि ओतल्यानंतर ह्याला असा कलर आला आहे. तुम्हीही करून बघा, वापरल्यानंतर कसं वाटतं ते